आता समास आपला 8वा सुरू होईल यावेळी. या 8व्या समासाचं स्वरूप किंवा त्यातला विषय जो आहे तो कालाच्या निरूपणाचा विषय आहे. याच्यामध्ये कालाचं निरूपण केलेलं आहे. तर श्रीराम मूळ माया जगदेश्वर, पुढे अष्टधेचा विस्तार, सृष्टीक्रमे आकार आकारला. आता त्यांनी पुन्हा तत्वज्ञानाशी आले. ते म्हणतात मूळ माया जगदेश्वर, पुढे अष्टधेचा विचार. म्हणजे प्रकृती, जगदीश्वर म्हणजे पुरुष, त्यानंतर अष्टधेचा विस्तार म्हणजे 5 महाभूत आणि त्रिगुण, आणि सृष्टीक्रमे आकार आकारला. याच्यामधून जी सृष्टी आहे ती नामरूपात्मक सृष्टी निर्माण झालेली आहे. हे अवघेच नसता निर्मळ, जैसे गगन अंतराळ, निराकारी काळ वेळ काहीच नाही. हे अवघेच नसता निर्मळ म्हणजे हे ज्यावेळी त्याच्या मूळ रूपाला नसतं. जैसे गगन अंतराळ, निराकारी काळ वेळ काहीच नाही. हे अवघेच नसता कॉमा करायचा, निर्मळ जैसे गगन अंतराळ, निराकारी काळ वेळ. म्हणजे हे जेव्हा काहीही नसेल, म्हणजे जेव्हा सृष्टी उत्पन्न झालेली नव्हती किंवा नसते, त्यावेळी म्हणाले काय होतं, त्या निराकारामध्ये म्हणजे कुठलाही नामरूप आकार जेव्हा घेतला जात नाही, तेव्हा त्या नामरूप आकार रहित स्थितीमध्ये जे घडतं तिथे त्याला हालचाल नाही, तिथे कोणती घटना नाही. म्हणजे त्यावेळी काय, काळ वेळ काहीच नाही. काळाला कोणतंही मोजण्याचं स्वरूप नसल्यामुळे काळाचं स्वरूप आपल्याला मांडता येत नाही. म्हणून ते सांगतात की निराकारी काळ वेळ काहीच नाही. उपाधीचा विस्तार झाला. आता जेव्हा उपाधी विस्तारली म्हणजे काय, कोणत्या उपाधी आल्या, या उपाधी प्रकृती, पुरुष, ही परब्रह्माला आलेली उपाधी आहे. त्यामुळे ह्या उपाधी जेव्हा आल्या, जेव्हा या उपाधींचा विस्तार झाला, त्यावेळी काय झालं, तेथे काळ दिसून आला. म्हणजे काळ केव्हा कळतो, त्याला काहीतरी आपल्याला संदर्भ लागतो किंवा त्याला कशाची तरी आपल्याला मापन करण्याकरता एक रेफरन्स लाईन म्हणतो की नाही, तसं एक संदर्भ रेषा पाहिजे. त्याच्याकडे कशाचा तरी संदर्भ पाहिजे, कशाच्या तरी आधाराने आपल्याला तो विषय समजून. कारण काळाला आधार हवा, त्याला जर कशाचाच आधार नाही तर काळ म्हणजे काय, काही नाही, ते काही स्वरूप आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून उपाधीचा विस्तार झाला, तेथे काळ दिसून आला. एरवी पाहता काळाला ठावची नाही. तर एरवी मात्र या काळाला काही अस्तित्व नाही. कारण ते कशाच्या अपेक्षेने मोजायचं, म्हणजे कशाच्या रेफरन्सनी मोजायचं, कशाच्या आधाराने मोजायचं. कारण आपण पाहिलंय व्यवहारामध्ये की मापन जेव्हा केलं जातं तेव्हा आपण मापतो हे जग सगळं. हे मापताना आपला काहीतरी रेफरन्स पॉईंट आहे. मला राग आला हे वाक्य सुद्धा मापन आहे. कारण काय, जी सुखाची स्थिती आहे त्याच्या संदर्भामध्ये माझी स्थिती बिघडलेली म्हणजे मला राग आला. ही वस्तू मला आवडली, मापन आहे. मला न आवडणारी वस्तू आहे, त्याच्यातली ही वस्तू नाही आहे. म्हणजे या जगातला कोणत्याही शब्दामध्ये आपण केलेला सिद्धांत हे जगाचं मापन आहे, सापेक्षता आहे. त्याला कशाच्या तरी सापेक्षतेशिवाय आम्ही तो विषय समजून घेऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की तेथे काळ दिसून आला, एरवी पाहता काळाला ठावची नाही. जोपर्यंत नामरूपात्मक जग नाही तोपर्यंत त्याचा वेगळा संदर्भ जोपर्यंत येत नाही, त्याला जोपर्यंत सापेक्षता मिळत नाही, सापेक्ष अपेक्षेसहित कशाची तरी अपेक्षा आहे, काहीतरी दुसरं असण्याची अपेक्षा आहे. म्हणून आम्ही तसंच त्याला कोणता तरी संदर्भ आहे, म्हणजे काहीतरी त्याच्याशी निगडीत काहीतरी दुसरी घटना आहे म्हणून आम्ही घेतलं. नाही तर त्याच्या मापनाकरता आम्ही घेतलेलं काहीतरी एक ज्ञान मापनाचं स्वरूप आहे. मग ते भावात्मक असेल, मग ते विचारात्मक असेल, मग ते प्रत्यक्ष असेल. म्हणजे ही वस्तू आहे, ही जास्त काळसर आहे किंवा काळसर झाली आहे, काळसर दिसते, कारण तिचं शुभ्र पण आपल्याला माहिती आहे की लोणी आहे आणि कुठेतरी बाहेर पडलं आहे. ते इतकं स्वच्छ शुभ्र लोणी जर असं बाहेर राहिलं तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बुरशी येईल, बुरशी येऊन ते काळं होईल. मग हे लोणी असं काळं कसं झालं, हे काळं कसं झालं, हे वाक्य ते लोणी शुभ्र असतं. हे त्याच्या मापनाची एक कसोटी आहे की त्या कसोटीच्या संदर्भात ते वाक्य आहे. त्यामुळे ह्या जगामध्ये मापन कुठपर्यंत आहे
जोपर्यंत या जगामधला हे जग जाणण्याचा किंवा हा व्यवहार कसा चालतो या संदर्भातला विचार जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत, म्हणजे हे मापन डोळ्याला आहे, हे मापन कानाला आहे, सगळ्या पातळीवर मापन आहे, पण जो सत्पुरुष आहे त्याच्या बाबतीत मापन संपलं असं आपण म्हणतो की त्या ठिकाणी मापन संपतं, मोजणं संपतं, म्हणजे ह्या जगाकडे पाहण्याची सापेक्षता संपते. तो सापेक्षतेने जगाकडे पाहत नाही, मग तो निरपेक्ष भावाने पाहतो. म्हणजे काय भावाने पाहतो? तो फक्त ही ब्रह्मवस्तू आहे ह्याच भावाने पाहतो. त्यामुळे ती जी ब्रह्मवस्तू आहे ती ब्रह्मवस्तू आता कशाच्या तरी आधाराने पाहायचा प्रश्न होता, कारण ती पाहताच येत नाही. कशाच्या तरी आधाराने ब्रह्मवस्तूला पाहता येत नाही आणि त्यामुळे तो त्या ब्रह्मवस्तूमध्येच जग पाहतो. दुसरं, तो जगामध्येच ब्रह्मवस्तू पाहतो. म्हणून ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये जेव्हा ज्ञान सांगितलं, राजविद्या राजगुह्य योग, तर तिथे त्यांनी हीच गोष्ट सांगितली की हे दोन आम्हाला समजून घेता आलं पाहिजे की एक असं आहे की जे ज्ञान आहे किंवा जो परमात्मा आहे तो आता बघणारा आहे, म्हणून आता आपण बघणाऱ्याची भाषा बोलतोय की बघणारा परमात्म्याच्या ठिकाणी जग पाहतो. कारण का? अध्यास आहे, परमात्म्यावरती आरोप केलाय की परमात्मा जग आहे, आणि उलट आहे, जगाच्या ठिकाणी परमात्म्याला पाहतो. म्हणून सत्पुरुष आम्हाला काय म्हणतात, जे जे बेटे भूत तया मानी भगवंत, की जे जे म्हणून दृश्य आहे ते ते सगळं भगवंत मानकर आपल्या बाजूनी, हा विषय आता आपल्या बाजूने आपण पाहणार आहोत. आणि आपण जेव्हा धारणा या जगाकडे पाहतो तेव्हाची आहे, आणि हे जगच कुठून आलं ही जेव्हा धारणा किंवा हा जेव्हा विचार मनात येतो तेव्हा तो विचार आम्हाला काय शिकवतो? तो विचार आम्हाला शिकवतो की हे जग म्हणजे परमात्म्याच्याच ठिकाणी, ते अन्यत्र कुठे निर्माण झालं नाही. त्यामुळे हा सत्पुरुष जो आहे तो या जगाकडे पाहताना हे जगातही परमेश्वर पाहतो आणि त्या जगामध्ये घडणाऱ्या घटनेमध्येही परमेश्वर पाहतो. त्यामुळे तो दोन्ही ठिकाणी परमेश्वराला पाहतो. जे स्थिरपणाने आहे तेही परमेश्वर आहे, जे प्रतिक्षणी बदलत आहे तेही परमेश्वर आहे. आणि म्हणून ते म्हणतात इथे, उपाधीचा विस्तार झाला तेथे काळ दिसून आला, एरवी पाहता काळाला ठावची नाही, एक चंचळ एक निश्चळ. म्हणाले दोन परमेश्वराची स्वरूप बघायला मिळतात. समर्थांची भाषा आहे की एक परमात्म्याचं चंचल स्वरूप आहे आणि दुसरं परमात्म्याचं निश्चल स्वरूप आहे. म्हणून या वेगळा कोठे काळ, आता ह्याच्यापेक्षा कुठे काळ वेगळा आहे, म्हणजे काळ याच्यातच अंतर्भूत आहे. चंचल आणि निश्चल याच्यामध्येच काळ आहे. चंचल आहे तावत काल काळ म्हणावे. काळ कुठे जातो? कुठेच जात नाही. म्हणून परमेश्वराचं वर्णन करताना सुद्धा कालम काल कलातीतम कलिता दोषम कलित दोषज्ञ कालत्रय गती हेतुर प्रणवत गोविंदम परमानंद. त्या भगवंताचं वर्णन करताना कालाचंच वर्णन केलं की कालत्रयाची गती पण तूच आहेस, काल पण तूच आहेस, कालाच्या अतीत पण तूच आहेस. अशा प्रकारे काल तोच आहे. तोच आहे म्हणजे त्याच्या पोटातच आहे, त्याच्या पोटात आहे. केव्हा पोटात आहे? जेव्हा निश्चळ आहे तेव्हा. आणि केव्हा समजतो आहे? जेव्हा चंचळ आहे तेव्हा. म्हणजे जेव्हा हे जग जन्माला आलंय तेव्हा काळ समजतो. जोपर्यंत जग जन्माला आलेलं नाही तोपर्यंत ईश्वराच्या पोटामध्ये, परमात्म्याच्या पोटामध्ये तो काल तसाच आहे. आणि म्हणून ते म्हणतात चंचळ आहे तावत्काल काळ म्हणावे. जोपर्यंत या जगाला जग पण आहे तोपर्यंत काळाला काळ आहे असं म्हणावं, अन्यथा काळाचं काळपण आपल्याला समजत नाही. आता याच्या पुढे आकाश म्हणजे अवकाश, अवकाश बोली जे विलंबास. आता आपला मराठी शब्द घ्या. समर्थांची काही केवळ भाषा आणि समजावून देणं बघितलं ना तर आपल्याला असं कधी कधी वाटतं ते मनाने फार असे म्हणजे लहान मुलासारखे निरागस आणि त्यांना असे दृष्टांत देताना असं काही वाटत नाही. आता आकाश म्हणजे अवकाश. आता अवकाश हा शब्द आपल्याला माहिती आहे, पण अवकाश म्हणजे अवकाश म्हणायचं कशा करता? तर विलंबाला. आता मला हे काम करायला जरा अवकाश आहे असं आपण व्यवहारात म्हणतो ना, तसं समर्थांनी म्हटलं हा जो काळ आहे ना तो असाच विलंब आहे. म्हणाले असाच तो विलंब घेतो आणि त्या विलंबाला त्यांनी पर्यायी शब्द दिलेला नाही, त्या अवकाशाला विलंबच शब्द ठेवला आहे. आणि ते म्हणतात अर्थ लावताना की आकाश म्हणजे अवकाश आहे. आकाश म्हणजे अवकाश आहे समजावं. त्या ठिकाणी दोन्ही म्हणजे पोटात आपण सावकाश जेव्हा म्हणतो
म्हणजे काय, पोटामध्ये अवकाश ठेवून काहीतरी ठेवा जेवता सावकाश जेव्हा, एक भाग रिकामा ठेवा पोटात आणि जेव्हा. आपल्याला वाटतं सावकाश म्हणजे काही तुम्हाला काही नाही एवढं. तर तो जो अवकाश आहे त्याच्या ठिकाणी एक काही जागा शिल्लक ठेवू. असं आपण अवकाशाला वापरू शकतो की एक पोकळी. अवकाश, अवकाश म्हणजे पोकळी आहे. आकाशाला अवकाश म्हणताना, पण त्यांनी आकाशाला अवकाश म्हणताना त्याचा अर्थ स्वच्छ सांगितला की मी विलंब अर्थ लावतो, म्हणजे लांबवलेला काळ. हा, आणि त्या काळाला आता म्हणजे लांबी आली. म्हणजे थोडक्यात आपल्या गणिताच्या भाषेमध्ये तो काळ आपण त्या ऍक्सिस वरती प्लॉट करायला घेतला. तो काळ चालायला लागला. जे घेतलेला रेफरन्स पॉइंट आहे त्याच्यापासून काळाला आम्ही चालवला की ह्या दिशेने चाल, ह्या दिशेने चाल. आम्ही काळाला चालवतोय. म्हणून ते म्हणतात अवकाश बोली जे विलंबास, त्या विलंब रूप काळास जाणवली हवे. ज्याला विलंब लागला म्हणजे मला उशीर लागणार आहे, तुम्हाला पुढे निघायचं तर निघा, मला जरा अवकाश आहे, मला जरा विलंब आहे. तर तो जो विलंब आहे त्या विलंबाला कारण का, ते म्हणतात त्याचं मापन सुरू झालं की आम्हाला निघण्याची वेळ त्यांनी आणि आम्ही अशी ठरवली होती. आता त्यांनी ठरवलेल्या वेळेवरती माझी तयारी नाही आहे, तर मला विलंब आहे म्हणजे मला उशीर आहे. तुम्ही त्या काळाच्या रेफरन्स पॉईंटवर बरोबर आहात, मी काळाच्या त्या रेफरन्स पॉईंटवर बरोबर नाही आहे, तर मी मागून येणार आहे. म्हणजे माझं येणं तुमच्या मागे मला निगेटिव्ह प्लॉटिंग आहे, म्हणजे मला उशीर होणार आहे. मी मागच्या बाजूला येणार आहे, तुम्ही पुढे जाणार आहे, मी मागे थांबणार आहे. म्हणजे ठरलेली वेळ जर 4:15 असेल आणि मला जर निघायला 4:25 झाले तर मी -10 मिनिटं झाले ना, म्हणून विलंब झाला, म्हणून अवकाश झाला. म्हणून त्यांनी सांगितलं की त्या काळाला जाणून घ्यावं की त्यांचे रेफरन्सेस कसे बदलतात काळाचे. सूर्याकरिता विलंब कळे. कुणामुळे कळतो म्हणाले आम्हाला विलंब, किंवा काळाला ताणणं, दोन्ही बाजूनी त्या काळाला खेचणं किंवा पुढे नेणं. म्हणाले गणना सकळांची आकळे, सगळ्यांचे मोजमाप आम्हाला कळू शकतं. पळापासून निवळे युगपर्यंत. म्हणाले अगदी घटका पळांच्या पासून युगांच्या पर्यंत काळ आम्हाला कोणाच्या संदर्भात किंवा कोणाच्या सापेक्षतेने मोजता येतो, तर सूर्याच्या. तर त्याला आम्ही आमचे संदर्भ मुद्दा किंवा केंद्र किंवा तो बिंदू धरू शकतो. म्हणाले पळ घटिका प्रहर दिवस. लगेच त्यांनी आम्हाला मोजून दाखवलं. पळ घटिका प्रहर दिवस अहोरात्र पक्ष मास आणि नंतर षड्मास वरी युगास ठाव झाला. लगेच काळाचं मापन त्यांनी लिहून दाखवलं आणि आम्हाला उदाहरणांनी सिद्ध करून टाकलं की बघा हे असं आम्ही मापत जातो. म्हणाले आता पुढे क्रेत, म्हणजे कृताला क्रेत म्हटलंय. क्रेत त्रेतात वापार कळी म्हणजे कली. संख्या चालली भूमंडळी, देवांची आयुष्ये आगळी शास्त्री निरोपिली. आमचा संदर्भ झाला म्हणाले मानवाचा ह्या युगांच्या पर्यंत. आणि मग आमच्या संदर्भामध्ये देवांचं आयुष्य किती, मग आम्ही त्याचा लावला काहीतरी जो आपण ज्याला म्हणू संदर्भ त्या वर्षाशी. आमच्या पृथ्वी तलावरती ज्याला किंवा ह्या सृष्टीमध्ये ज्याला आम्ही वर्ष म्हणतो. आता पितृलोकाचा काळ आम्ही काढतो आणि पितृलोकांच्या काळामध्ये आमचे 360 दिवस म्हणजे 1 वर्ष, म्हणजे त्यांचा 1 दिवस. म्हणजे जेव्हा आमच्याकडे कालाच्या ओघामध्ये दक्षिणायन सुरू होतं, सूर्य कर्केला जातो, त्यावेळी जेव्हा भाद्रपद मास येतो त्यावेळी आमच्याकडे भाद्रपद मास आला आणि देवाच्याकडे दुपार झाली. म्हणून भाद्रपद मासामध्ये पितरांना भोजन दिलं जातं, कारण त्यांची दुपारच झालेली असते. आम्ही वर्षातून एकदा भोजन देतो, पण त्यांना रोजच भोजन मिळतं. कारण आम्ही जेव्हा भाद्रपद मासी त्यांना भोजन देतो त्यावेळी त्यांची त्या दिवसाची दुपार झालेली असते आणि त्यांची जेव्हा त्या दिवसाची दुपार होते तेव्हा आमचं मात्र 1 वर्ष झालेलं असतं. आमचा संबंध 1 वर्षाचा काळ गेलेला असतो. म्हणजे त्यांना आम्ही रोज जेवण देतो आणि आम्हाला इथे वर्षातून फक्त एकदाच त्यांना भोजन. काळाचं मापन वेगळं आहे, देवतांचा काळाचं मापन आणखीन वेगळं आहे. ही 100 वर्ष मानवाची, तेव्हा देवतांचा 1 दिवस, असा त्यांना मिळणारा जो काळ आहे या काळाचं मापन शास्त्रकर्ता म्हणाले. प्रत्येक ग्रंथात काही मापनाचा भाग वेगळा आहे, पण सगळ्याची गोळाबेरीज काय की मानवाला मिळालेला जो काळ आहे तो खूप अल्प आहे. त्या मानाने पितृलोकाचा मोठा आहे, पितृलोकापेक्षा सुद्धा अधिक मोठा काळ
देवलोकांचं आहे. आता म्हणून ते देवत्रयाची खटपट, सूक्ष्म रूपे विलगट, दंडक सांडिता चटपट, लोकास होते. मला ह्या ज्या 3 देवता आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, यांचं जे काम आहे हे सूक्ष्म रूपाने चालू आहे. आपल्याला कुठे कळतं? आपल्याला काही कळत नाही. रोज आपण जेवतो, जेवायला घालणारी देवता कोण आहे? विष्णू आहे. रोज आम्हाला काही तो जन्माला घालत नाही, पण रोज आमच्या शरीरातल्या अनेक पेशी जन्माला येतात, अनेक पेशी मरतात. मग आपल्याकडे आपण 1 महिन्यांनी, 2 महिन्यांनी, वर्षांनी आपण आपलं ब्लड चेक करतो, पॅथॉलॉजी करतो. कशाकरता करतो? कारण या वर्षभरामध्ये जन्माला आलेल्या ज्या पेशी आहेत त्यांची अवस्था काय आहे. कारण त्यांच्या रक्तातल्या पेशींच्या जीवावर रक्ताची अवस्था आहे. आपल्या बाकीच्या मांस मध्ये काय मांस, मेद किंवा आपलं लिव्हर काय, यकृत, ज्या ज्या म्हणून आपण परीक्षण करतो, ज्या ज्या परीक्षा करतो, त्या त्या ठिकाणी त्या त्या पेशींच्यामुळे निर्माण झालेले जे परिणाम आहेत त्या परिणामांचा अनुभव किंवा त्याचं नेमकं स्थान काय हे कळण्याकरता आम्ही जेव्हा अनेक गोष्टी करतो, तर हे सगळं घडवत राहतो कोण? हे सगळं घडवणारा परमात्मा आहे. की आमच्या देहामध्ये जे सूक्ष्म फरक होत राहतात ते फरक घडवणारा तो शांतपणाने फरक करत असतो. ते घडत असतात. कारण का? ती एका बाजूनी उत्पत्ती होत असते, एका बाजूनी स्थिती असते आणि एका बाजूनी लय असतो. जर आपण म्हणतो आपला एखादा कुठलाही पॅरामीटर, आपल्या रक्ताचा वाईट आला, चांगला आला, डॉक्टर म्हणे बाई हे असं आलंय, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, आता करा व्यायाम पुष्कळ, नाही तर खा गोळ्या. म्हणजे काय? जी उत्पत्ती आहे त्या उत्पत्तीमध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. आणि जो लय होतो आहे, म्हणजे जो शंकराचं काम आहे, तो शंकर जेव्हा आमच्या देहात काम करतो आहे तेव्हा ती देवता जे वाईट आहे ते काढून टाकण्यापेक्षा जे चांगलं आहे ते काढून टाकते. त्यामुळे आमचे जे रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट्स वाईट येत आहेत. नंतर आमचं रक्त आहे किंवा आम्हाला पालन पोषण आहे, म्हणजे विष्णू आमचं पालन पोषण करतो आहे. तर पालन पोषण करत असताना जे योग्य आहे त्याला पुष्ट करणे आणि जे अयोग्य आहे त्याचा निचरा करणे हे त्याचं पण काम. तर हे काम करत असताना पण त्यांनी जर योग्य काम नाही केलं तर इथे ते सांगतात तो योग्य करतो, अयोग्य करतो नाही. त्या योग्य अयोग्याला कारणीभूत आम्ही असतो. कारण त्या सूक्ष्म बदलाला अनेक प्रकारांनी कारणीभूत आम्ही आहोत. म्हणून आपल्याकडे आयुर्वेदामध्ये पहिल्यांदा चिकित्सा ही औषधाची चिकित्सा सांगितलेली नाही. पहिली चिकित्सा आपल्याला मंत्रचिकित्सा सांगितली. त्यांनी सांगितलं आपला देह जर आपल्याला नीट ठेवायचा असेल तर आपल्या देहाकरता आपण देवतांची उपासना नीटपणे केलीच पाहिजे. म्हणजे त्यांनी उपासनेचं कारण ही देवता उपासनेचं हे एक कारण सांगितलंय की शरीर शेवटपर्यंत चांगलं राहावं. याच्याकरता देवाची उपासना, देवाची प्रार्थना हा आयुर्वेदामधला पहिला उपाय आहे. त्या प्रार्थनेवरती जर आमचं भागत नसेल, कारण काय काही दोष असे आहेत की ते एवढ्यावरती निराकरण होत नाही. त्याचं कारण आहे कायम स्वरूपामध्ये देहाला बिघडवणारा एक कोणता तरी असा घटक असतो, एक फॅक्टर असतो की जो ज्या त्या माणसाच्या आयुष्यामध्ये, आता परवा आपण बघितलं की त्यांनी टीव्हीवरच दाखवलं, त्यांनी सांगितलं की मुंबईची सरासरी आयुर्मर्यादा आधी 56 आहे, तर ती आयुर्मर्यादा मुंबईची आता सरासरी आयुर्मर्यादा 7 वर्षांनी कमी झाली आहे. म्हणजे आता मुंबईची सरासरी आयुर्मर्यादा 49 आहे. का? तर स्ट्रेस, म्हणजे हा स्ट्रेस हा फॅक्टर, ताण तणाव ही जी गोष्ट आहे ही मुंबईच्या सगळ्या माणसांना मुंबई काय आमचं पुणे तसंच झालं, काही मोठा बदल करायला नको आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हा आम्हाला आमच्यावरती लादला गेलेला असा एक सातत्याचा कारणाचा भाग आहे की जो आम्ही त्याचं निराकरण करू शकत नाही. त्याचं निराकरण करू शकत नाही म्हणून अनेक गोष्टी बिघडत जातात. त्या बिघडत जाणाऱ्या गोष्टींना सुधारण्याकरता म्हणून आम्ही व्यायाम केला, आम्ही उपासना केली, आम्ही प्राणायाम केला, असं पुष्कळ करून शरीर सांभाळायचा प्रयत्न केला. पण नाही शरीर सांभाळलं गेलं तर, कारण त्याच्या पलीकडे दोष असले आणि आम्ही जे करतो आहे ते उपाय त्याला कमी पडत असले तर आम्हाला त्याचा काही उपयोग होत नाही. मग त्यांनी अनेक चिकित्सा वेगळ्या वेगळ्या सांगितल्या आणि त्या चिकित्सांच्या नंतर सर्वात शेवटी भेषज चिकित्सा सांगितली. म्हणजे त्यांची 4थी 5वी चिकित्सा ही औषधांनी करण्याची आहे. म्हणजे औषध तेव्हा घ्यायची, सुरुवातीला औषध घ्या असं ते म्हणत नाही. अर्थात आपल्याला आत्ता या विषयाशी काही करायचं नाही, आपल्याला एवढ्याच करता करायचं आहे की हळूहळू जमीन खराब होत जाते, हळूहळू पर्यावरणाचा तोल जातो आहे,
हळूहळू आमच्याकडे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. हे केव्हापासून सुरू झालं त्याचा आम्ही विचार केला का? नाही केला. काळाच्या आता त्याचे परिणाम आम्ही भोगतो म्हणून मग त्याच्यावर पुष्कळ काही बोलतो. पण हे बारीक बारीक स्वरूपामध्ये चालू आहे. आणि हे कोण घडवतं? या 3 देवता घडवत असतात. या 3 देवता आपलं कार्य करत असतात. त्या हे कार्य का करतायत याचा विचार आम्ही करत नाही. या कार्याला कारणीभूत कोण आहे? निसर्ग आहे का? तर आम्ही काही करू शकत नाही. पण व्यक्ती आहे का? तर आम्हाला केलंच पाहिजे, आम्हाला बदललं पाहिजे. म्हणून ते सांगतात, दंडक सांडिता चटपट लोकास होते. त्यांनी जर त्यांचं अनुशासन आहे ते जर सारखं ठीक ठेवण्याच्या करता ते जे धडपड करतायत, पण ते ठीक ठेवणं शक्यच जेव्हा होत नाही त्यावेळी जो त्यांचा दंडक आहे म्हणजे त्या निसर्गावरचं जे अनुशासन आहे ते अनुशासन जेव्हा आम्हाला ढिलं झालं असं वाटतं किंवा आमच्या चुकांच्यामुळे ते ढिलं होतं, तर ते जेव्हा ढिलं होतं तेव्हा आम्हाला चांगले त्याचे चपराक बसतात, आम्हाला चांगला त्याचा त्रास होतो. आणि म्हणून ते सांगतात, मिश्रित त्रिगुण निवडेना तेने आद्यंत सृष्टी रचना, कोण थोर कोण साना कैसा म्हणावा. म्हणाले हे 3ही गुण एकमेकात मिसळ, आपण आतापर्यंत खूप वेळा घेतलं, एकमेकांच्यात मिसळलेले आहेत. त्रिगुण निवडेना, या 3 गुणांमधनं कुणातरी एकाला बाहेर काढता येत नाही. तेने आद्यंत सृष्टी रचना, त्या त्रिगुणांच्या एकत्र मिसळण्यामुळे ही सृष्टी आधीपासून अंतापर्यंत सारखी घडत जाते आहे. कोण थोर कोण साना कैसा म्हणावा. कुणाला मोठा कुणाला लहान आम्ही म्हणू शकत नाही. ही सृष्टी सारखी बदलत असते. आम्ही फक्त पेपरमधनं मासिकामधनं फोटो पाहतो, ह्या झाडाला 1000 वर्ष झाली, हे झाड या ठिकाणी 1500 वर्षापासून आहे, की आम्हाला त्याचं कौतुक का आहे? कारण एवढ्या 1000 वर्षाच्या सृष्टीच्या बदलामध्ये या झाडामध्ये काही झालं नाही, हे झाड जसंच्या तसं राहिलं. आणि म्हणून त्या अक्षय वटाचं एवढं महत्त्व आहे आपल्याकडे, की तो जो अक्षय वट आहे तो कोण थोर कोण साना कैसा म्हणावा. असो ही जाणत्याची कामे नेणता उगाच गुंते भ्रमे. आता ते म्हणतात, जाऊ द्या म्हणाले, की जो थोडासा विचार करतो आपल्या ठिकाणी, त्या विचार करणाऱ्याला या सगळ्या बारीक गोष्टींचा संदर्भ लागेल, की अरे हे असं का झालं, अरे हे असं का झालं, हे केव्हापासून होत गेलं, हे अशा प्रकारचे बदल कसे घडले, कोणती गोष्ट काही एकदम घडलेली नाही आहे. म्हणून ते म्हणतात, नेणता उगाच गुंते भ्रमे. पण ज्याला काही कळत नाही तो भ्रमात पडतो, त्याच्या ठिकाणी गोंधळ निर्माण होतो. प्रत्यय जाण जाणो वर्मे ठाई पाडावी. आता काय करावं तर आपल्याला लक्षात येत नाही, तर प्रत्यय जाण जाणो वर्मे, प्रत्ययाने म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाने त्याच्या मागचं नेमकं गूढ काय आहे हे आम्ही जाणून घ्यावं आणि ठाई पाडावी. त्या ठिकाणी आम्ही त्याचा योग्य तो विचार करावा, की त्या योग्य त्या विचारामुळे याचा लाभ आम्हाला काय होतो, की ते नेमकं काय आहे त्याचं वर्म ते आम्हाला कळू शकतो. असो ही उत्पन्न काळ सृष्टी काळ. आता ते सांगता येईल की आता तुम्हाला मी सांगतो की त्या काळाचं स्वरूप कसं आहे. प्रत्ययो जाण जाणो वर्मे ठाई पाडावी. म्हणाले त्या ठिकाणी त्याचं वेगळे वेगळेपण आपण लक्षात घ्यावं. आता कसं उत्पन्न काळ, सृष्टी काळ, स्थिती काळ, संहार काळ, आद्यंत अवघा काळ विलंब रूपी. कसा आहे तो? चाललाय, ताडला जातोय आणि पुढे 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 किती आणि कसा खेचणार आहे माहीत नाही आम्हाला, किती दीर्घ कालपर्यंत चालणार आहे माहीत नाही आम्हाला. या सृष्टीमध्ये आपल्याकडे जी कालमापन किंवा गणना केली आहे की मानवी सृष्टी केव्हा जन्माला आली, प्रत्येकाची थोडी थोडी वेगळी आहे. भागवताची आहे, महाभारताची आहे. कालाची गणना केली आणि गणना करून त्यांनी सांगितलं की इतक्या दीर्घ काळपर्यंत हा काळ आहे. मग आम्ही त्या कृतयुगाची, त्रेतायुगाची, द्वापारयुगाची सगळी वर्ष सांगितली. तेव्हा आता आधुनिक शास्त्रामध्ये आम्हाला त्यांनी हास्यास्पद ठरवलं की सगळी जी सृष्टी आहे आणि येशू ख्रिस्त जो आहे तो आत्ता कुठे या 2000 वर्षाचा काळ आहे त्याचा. तर बिफोर BC आम्हाला माहिती नाही आहे फारसं काही, आणि आफ्टर BC आता एवढीच वर्ष झालेली 2000 आणि त्याच्यावरती आता ही 14 वर्ष. तर एवढ्या वर्षाचा काळ आम्ही जाणतो आणि आम्ही कोट्यावधी वर्षाचा काळ सांगतो. मग त्यांनी म्हटलं हे सगळं अर्थ नाही आहे, हे सगळं विफल आहे. आणि आता जो जो त्या काळावरती संशोधन होतंय तो ते म्हणतात की या सृष्टीला जन्माला येऊन कोट्यावधी वर्ष होऊन गेली, अब्जावधी वर्ष होऊन गेली. पण आता हे सगळं जरी पुढे येऊ लागलं
तरी एकदा आम्हाला आमच्या शास्त्राबद्दलचा मनामध्ये निर्माण झालेला जो अविश्वास आहे तो लगेच काही त्याच्यावरती आमचा विश्वास बसत नाही, किंवा बसला तरी आम्ही तो पूर्ण मान्य करायला तयार होत नाही, आणि प्रकटपणे तर नाहीच नाही. क्वचित मनातून मान्य करू, पण तो मनात मान्य केला तरी सुद्धा जेव्हा प्रकट बोलायची वेळ येते तेव्हा नाही ठीक आहे असेल असं म्हणतात बुवा, पण आपल्याला त्यातलं काही कळत नाही. कारण माणसाला ते स्वीकारणं म्हणजे आपण कुठेतरी अयोग्य गोष्टीवरती श्रद्धा ठेवली का, अंधश्रद्धा ठेवली का, हे आपलं आहे म्हणून ठेवली का, किंवा आपलं पुरोगामित्व जे आहे ते कमी होतं ना. त्या पुरोगामित्वाला आपल्या जरा बाधा येते की आम्ही विचारांनी सुधारक आहोत, आम्ही विचारांनी अधिक पुढारलेले आहोत, याला एकदम खीळ बसते. कारण मनुष्य त्या विचाराला फारसं मान्य करायला तयार होत नाही. म्हणून ते म्हणतात की हे सगळे जे काळ आहेत, जे जे जय प्रसंगी झाले तेथे काळाचे नाव पडिले. उत्पन्न काळ, काळाला नाव पडलं की या काळात उत्पन्न झालं म्हणून तो उत्पन्न काळ. ती सृष्टी जी आहे ती सृष्टी जन्माला आली म्हणून सृष्टी काळ. स्थिती आहे, आता ती सगळी सृष्टी स्थिरस्थावर झाली, स्थिती काळ. म्हणाले संहार काळ, ज्या काळामध्ये चतुर्युग यांचा नाश झाला आणि चतुर्युगांचा एकदा अंत झाल्यानंतर पुन्हा जो काळ आला किंवा त्या अंताच्या वेळी जो काळ आला तो संहाराचा काळ आला. म्हणजे आद्यंत म्हणजे आधीपासून अंतापर्यंत अवघा काळ विलंब रूप. हा सगळा काळ जो आहे तो असा लांबत जाणारा किंवा त्याला अवकाश देणारा, त्या काळाच्या अवकाशामध्ये घटना घडणे. आता आपलं जीवन काय, काळाच्या अवकाशातलीच घटना आहे की आपला जन्म झाला आहे त्याच्या आधी आपण नव्हतो. आपल्या जन्मापासून जास्तीत जास्त 100 वर्षाचं आयुष्य जगलो तर 100 वर्षानंतरही आपण असणार नाही. म्हणजे या सृष्टीच्या काळाच्या अवकाशामध्ये एका जीवाचा अवकाश किती, जास्तीत जास्त 100 वर्ष. त्याच्या ना मागे संदर्भ आहे ना त्याच्या पुढे संदर्भ आहे. आणि म्हणून ते म्हणतात जे जे प्रसंगी झाले तेथे काळाचे नाव पडले, बरे नसेल अनुमानले तरी पुढे ऐका. ठीक आहे म्हणाले, कदाचित तुम्ही असा विचार केला नसेल की काय बरं असं काळाचं नाव प्रत्येक वेळी निर्माण होईल. तर सांगतो म्हणाले उदाहरणादाखल. पर्जन्य काळ, शीतकाळ, उष्णकाळ, संतोष काळ, सुख दुःख आनंद काळ प्रत्यय येतो. प्रातःकाळ, माध्यान्ह काळ, सायंकाळ, वसंत काळ, पर्व काळ, कठीण काळ जाणीजे लोकी. जन्मकाळ, बाळत्व काळ, तारुण्य काळ, वृद्धाप्य काळ, अंतकाळ, विषम काळ वेळरूपे. म्हणजे सुकाळ आणि दुष्काळ, प्रदोष काळ, पुण्यकाळ, सकळ वेळा मिळवून काळ तयास म्हणावे. हे सगळ्या घटना आहेत कालाचे, हे एक एक रूप आहेत आम्हाला वाटणारे. कारण आमच्या ह्या नामरूपात्मक जगतामध्ये आम्हाला हा सगळा अनुभव येतो. म्हणलं वा असं कसं झालं हो, असं फार वाईट झालं, असं काही म्हटलं की लगेच समजलं नाही आता ती वेळच चांगली नव्हती, तो काळच चांगला नव्हता, त्यामुळे असं घडलं. म्हणजे त्या काळाची जी स्थिती आहे त्याचं नकळत का होईना मनुष्य वर्णन करून जातो. आणि म्हणून त्यांनी म्हटलं असं ते एक वाटते एक, त्याचे नाव ही न विवेक. म्हणाले वास्तविक पाहता किंवा वस्तुस्थिती एक वेगळी असते आणि मनुष्य त्या ठिकाणी त्याला वेगळं जाणवतं. म्हणजे वयाच्या 75व्या 85व्या 95व्या वर्षी एखादा मनुष्य जेव्हा म्हणतो की अहो काय करावं, काय हल्ली काही कळत नाही, हल्ली पायच फार दुखतात माझे, काय आत्तापर्यंत कधी दुखले नाही, आत्ताच कसे दुखतात. आता 95 वर्षाचा मनुष्य झाल्यानंतर त्या देहाची काही मर्यादा आहे, त्या मर्यादेमध्ये जर त्याचे पाय दुखले तर आणि त्याच्यावरती ते आर्ग्युमेंट काय असतं किंवा तर्क काय असतो. मला पूर्वी असं कधीच झालं नव्हतं. पण पूर्वी या वयाचं तुम्ही कधी नव्हतात, आता ते वय येऊन ठेपलेलं आहे. आता काय होणार ते ह्या वयाप्रमाणेच होणार. व ते म्हणतात की जेव्हा हा आमच्या मनामध्ये विचार येतो, दुसरा विचार आहे हा जसा एक आपल्या मनामध्ये येणार, त्यांनी ज्याला हीन विवेक म्हटलं. दुसरा काय आहे, आता कालाप्रमाणे शरीरावरती काही जर वेगळ्या खुणा दिसू लागल्या तर पहिला प्रश्न मनुष्य विचारतो पण डॉक्टर हे पूर्ण बरं होऊन जाईल ना, म्हणजे काय जे झालं आहे ते सगळं जाऊन मी पुन्हा पहिल्यासारखा चालवेल होईल ना. ते डॉक्टरला हो आता वय आहे, वयाप्रमाणे विचार करायला पाहिजे, बरं होईल, नियंत्रणात राहील, पण पूर्ण काही बरं होणार नाही.
हे जेव्हा तर आपल्याला ते पटत नाही, मनाला ते स्वीकारता लवकर येत नाही. म्हणजे कितीतरी वेळा मनुष्याला किंवा त्या रोग्याला काय दुखणं झालं आहे हे दुखणं मान्य करायलाच दीर्घ काळ लागतो. कारण छे मला झालेलंच नाही आहे, मला काहीच झालं नाही आहे. म्हणजे असं म्हणणारे पेशंट्स काही कमी नसतात. मला डॉक्टर काही झालंच नाही आहे. ते डॉक्टर सांगतात अहो तुमचे रिपोर्ट सांगतायत, अहो ते सांगत असतील म्हणून मी एकदम फिट आहे, मला काहीच झालं नाही आहे. आणि म्हणून ते सांगतात की अशा प्रकारे हा जो विवेक आहे, हा जो विचार आहे आमच्या मनातला, सगळ्याच वेळी योग्य असतो असं नाही. असा अयोग्य विचार सुद्धा आमच्या मनात निर्माण होतो. नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणती. निरनिराळ्या प्रकारच्या विचारांची माणसं वेगवेगळ्या प्रवृत्ती जाणतात, वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात. एखादा मनुष्य म्हणतो आता इतकी वृद्धावस्था आली, आता कुठे हे दागिने सांभाळा, आता कुठे ही सगळी प्रॉपर्टी सांभाळा, आता कुठे हा सगळा पसारा सगळं काढून टाका आणि आपण आपल्यापुरतं सुटसुटीत व्हा आणि निर्भयपणे राहा, काही उपाध्या नको. दुसरा म्हणतो नाही नाही, शेवटपर्यंत आपलं आपल्याकडे राहिलं पाहिजे, मग त्याच्याशिवाय आपल्याला दुसरा कोण विचारणार, आपल्याजवळ आहे म्हणून तरी विचारतील. म्हणजे प्रत्येकाची एक विचार करण्याची भूमिका आहे आणि त्या भूमिकेवरती ते सांगतात त्याप्रमाणे अनेक प्रवृत्तीचे लोक आहेत, अनेक प्रकारांनी व्यापार करतात, अनेक प्रकारांनी विचार करतात. प्रवृत्ती चाले अधोमुखे, निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे. आता हा सामान्य सिद्धांत, ऊर्ध्वमूलम अधशाखम, की वरती जी जाणारी आहे ती जी आहे तो जो भाग आहे तो निवृत्तीचा भाग आहे. कारण त्या वरच्या मुळांच्या पासून खाली विस्तार होत ही जी प्रवृत्ती आहे किंवा हे जी सगळी सृष्टी आहे ती निर्माण होत आली आहे. आणि याच्यापासून उलटी जी वर जाते आहे ती निवृत्ती ह्या सगळ्यापासून दूर. कारण काय आहे, उलट आहे, त्याला प्रतिप्रसव म्हणतात. आपण बघितलं, प्रसव म्हणजे निर्माण होत जाणं आणि प्रतिप्रसव म्हणजे उलट, ज्याच्यापासून निर्माण झालं आहे त्याच्याकडे प्रवास करत जाणं. आता हा उलटा प्रवास होत चाललाय, तो थेट वरपर्यंत चाललाय. आणि म्हणून ते सांगतात की प्रवृत्ती नेहमीच खाली वाढत जाते आणि निवृत्ती नेहमीच वरती जाते. म्हणून निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे, अधोमुखे नाना सुखे विवेकी जाणती. ऊर्ध्वमुखे नाना सुखे विवेकी जाणती. ही जी निवृत्ती आहे ती सुख देणारी, मुळाशी जाणारी आहे ती सुख देणारी. आपण म्हणतो तसा व्याप तितका संताप, जितका त्याचा व्याप वाढवत जावा आणि जितका तो कमी करत जावा तितका सुटसुटीतपणा आहे. म्हणून ते म्हणतात ब्रह्मांड रचना जेथून झाली तेथे विवेकी दृष्टी घाली. मग आम्ही कुठे पाहावं? आता समर्थ सांगतायत आपल्याला की आमची दृष्टी कुठे पाहिजे. ते म्हणतात थेट वरती घेऊन चला त्या दृष्टीला आणि जिथून ब्रह्मांडाची रचना झाली आहे तिथपर्यंत त्या दृष्टीला पोचवा. म्हणजे आमच्या विचाराची दृष्टी तिथे घेऊन जा. की आमचा विचार याच्यात अर्थ आहे का, याच्या मागे लागण्यात अर्थ आहे का, याचा संग्रह करण्यात अर्थ आहे का, याचा मोह करण्यात अर्थ आहे का, याच्यामध्ये गुंतून पडण्यात अर्थ आहे का, या प्रत्येक गोष्टीचा माणसाने विचार केला पाहिजे. असं असतं की तो विचार करणं आपल्याला कठीण जातं, त्याच्यातून मन काढणं आपल्याला फार कठीण जातं. कारण काय, या प्रवृत्तीपर जीवनामध्ये आपण जगत असतो. पण हे नाही, याची आता आपल्याला आवश्यकता नाही, हे बाजूला केलं बाजूला केलं बाजूला केलं असा गुंता बाजूला करत आम्ही आमच्या काय म्हणायचं या बंध जे आहेत, ज्या ग्रंथी आहेत, म्हणून ते म्हणतात की भिद्यन्ते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया. उपनिषदांचं वचन आहे की त्यांनी सांगितलं की आमच्या हृदय ग्रंथीचं भेदन केलं, की आम्ही त्या ग्रंथींना छेदून टाकलं, शिल्लक ठेवल्या नाही. आता शेवटी काय ग्रंथी आहेत, त्या शेवटच्या ग्रंथी अशा आहेत आमचं ममत्व आहे. दोन गोष्टी, एक अहंता आहे आणि एक ममत्व आहे. आणि म्हणून तत्वज्ञानामध्ये त्याला अहम ममत्व म्हटलं की मी आणि माझं हे सुटत नाही. आणि त्याच्यामुळे होतं कसं, अहम आणि ममत्व. आता माझा मुलगा आहे, त्याच्यावरती माझी मुलगी आहे, याच्यावरचं माझं जे प्रेम आहे किंवा माझी त्याच्याशी जी जोडलेली जी बांधिलकी आहे माझ्या भावविश्वातली, ती पूर्ण तोडून द्या म्हणतं तर कशी तोडता येईल? नाही तोडता येणार. मनुष्याला त्याच्यापासून बाजूला जाता येत नाही. कारण काय, त्या त्याच्या हृदयग्रंथी आहेत, त्या त्याच्या हृदयाशी त्याच्या भावभावनांशी निगडीत असलेल्या गोष्टी आहेत. आता ह्या सृष्टी रचनेच्या उलट चाललो म्हणजे हे सगळं सोडलंच पाहिजे की हे कोणी माझे नाही,
या कुणाच्या विषयी माझ्याकडे ममत्व नाही, मी या सगळ्यातनं बाहेर पडले, असं होत नाही. असं होणं अवघड आहे. आणि समर्थ म्हणतात त्यांना पूर्ण तोडून बाहेर पडणं जरी अवघड असलं तरी त्यापासून अलिप्त तर व्हावंच नाही. अलिप्त तरी झालं पाहिजे, की त्या प्रत्येक ममत्वापासून अलिप्तता स्वीकारता आली पाहिजे, जी अहंकाराशी निगडीत आहे आणि जी ममत्वाशी मोहाशी निगडीत आहे, त्या तरी निदान दूर करता आल्या पाहिजे. सगळंच अवघड आहे, काहीही दूर करणं अवघड आहे. पण समर्थ म्हणतात म्हणून ब्रह्मांड रचना जेथून झाली तेथे विवेक दृष्टी घाली, की आता मी माझे स्वरूप कुठून, मला तिथून निर्माण केलंय, म्हणजे आता माझ्याजवळ राहिलं काय, जिथून निर्माण केलंय ते चैतन्य, त्याच्याशिवाय काही नाहीच आहे. काही नाहीच आहे म्हणून सगळा पसारा सोडणं माणसाला अवघड आहे. त्याला अधिकारी पाहिजे, त्याला असाच संन्यस्त वृत्तीचा पाहिजे, त्याच्या ठिकाणी असंच वैराग्य पाहिजे. म्हणून ते म्हणतात विवरता विवरता लाधली पूर्वा परिस्थिती. म्हणजे हे आम्ही एक एक विवरण, एक एक पापुद्रा आम्ही उकलत चाललो की आम्ही जिथे जाऊन पोचतो ती स्थिती आहे, की जी ही नंतरची स्थिती आणि मूळ स्थिती या दोघातला अंतर करून त्या मूळ स्थितीकडे नेणारी. प्रपंची असो न परमार्थ पाहे. समर्थांनी काय काय करतात, समर्थ आपल्याला कुठेही पाहिलं तर एखाद्या ओवीने आपल्याला ते 440चं शॉक देतात. आधी एक जोरदार धक्का देऊन ठेवतात की काय करायचं, एवढं करायचं आपल्याला झेपणार नाही. आपल्याला माहिती आहे आपण काय आपलं सगळं सोडून केवळ माझा तो जीव आहे, त्या जीव त्या परमात्म्याशी एकरूप व्हावा, बाकीचं सगळं जग माझं नाही, हे ममत्व सुटायला किती जन्म लागणार माहित नाही आपल्याला. हे सगळं ममत्व आहे आमचं, हे सगळं मी आणि माझं पण आहे. समर्थ म्हणतात खरी म्हणजे ही स्थिती तुम्हाला आली पाहिजे. आणि समर्थ काय मिळवायला पाहिजे ते एकदा आम्हाला बेधडकपणे सांग. ते कुठल्याही आडपडद्याने इकडून तिकडून काहीतरी वेगवेगळ्या रूपकातून असलं काही नाही. परोक्ष अपरोक्ष भानगड नाही, सगळं अपरोक्ष, म्हणजे संस्कृतात ज्याला अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष, सगळं काही ते प्रत्यक्ष सांगतात. मराठीतला परोक्ष आपण अप्रत्यक्ष म्हणतो, माझ्या अपरोक्ष म्हणजे आपण अप्रत्यक्ष म्हणतो, आणि माझ्या परोक्ष म्हणजे माझ्या समोर म्हणतो. तर इथे एकदा सांगून झालं की हे काय असावं. आता पुढे आमच्याकरता सांगतात. आता एक सिद्धांत सांगून झाला काय असावं. आम्हाला सांगतात प्रपंची असो न परमार्थ पाहे, की आपल्या जीवात जीव येतो. कारण त्या पहिल्या ओळीत आपण फार खाली गेलेलो असतो की कशाला या 13 अध्यायांपर्यंत आणि एवढ्या दशकांपर्यंत आपण धावपळ केली, हे उगाच झालं, आपल्याला हे काही झेपणार नाही. एवढे तास नसते वाया घालवले, इतरत्र गेलो असतो तर काही वेगळी तरी करमणूक झाली. समर्थांनी जिथं आणून ठेवलं आहे त्या करमणुकीला काही फारसा अर्थ नाहीये. समर्थ ज्या प्रकारे आमचं ज्ञानरंजन करू पाहतायत ते आमच्या जरा कुवतीच्या बाहेरच आहे. त्यामुळे समर्थांचा जो पहिला 21 समासी दासबोध आहे ना, त्या दासबोधामध्ये असंच प्रखर वैराग्य. माहित नाही समर्थांना प्रभू रामचंद्रांनी आज्ञा केली का, सगळं देश बघितल्यानंतर किंवा लोक बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की या लोकांना हा परमार्थ झेपणार नाही, म्हणून समर्थांनी त्यांच्या त्या कठोर परमार्थाला फार पातळ करत खाली आणलं, खूप पातळ करत खाली आणलं. आणि आता आपल्याला लगेच पुढची ओवी सांगतात प्रपंची असो न परमार्थ पाहे, तोही ये स्थिती ते लागे. आम्हाला लगेच बरं वाटतं. काय त्यांनी सांगितलं की प्रपंच करून जो परमार्थाचा विचार करतो त्याला सुद्धा वरची स्थिती प्राप्त होते. मग आपण म्हणतो काहीतरी संधी आपल्याला पण, म्हणून तोही ते स्थिती ते आहे. प्रारब्ध योगे करून राहे लोकांमध्ये. प्रारब्धाच्या योगाने तो लोकांच्या मध्ये व्यवहार करून राहतो, परंतु व्यवहार करताना आपल्याला काही प्रमाणात तरी का होईना त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे तो अलिप्त ठेवतो, तो आपल्या स्वतःला अलिप्त करतो. आणि म्हणून म्हणाले प्रारब्ध योगे करून राहे लोकांमध्ये. सकळांचे एकची मूळ, एक जाणते एक बाष्कळ. म्हणाले सगळ्यांच्या ठिकाणी एकच मूळ, एकच परमात्मा आहे. कुणी ती स्थिती जाणतो, कुणी ती स्थिती जाणत नाही. विवेके करून तात्काळ परलोक साधावा. जेव्हा केव्हा आम्हाला हा विवेक करता येईल त्या क्षणी आम्ही प्रपंचामधला आमचा मोह थोडा तरी कमी करावा, निदान त्या मोहाच्या पासून दूर जाण्याचा प्रयत्न तरी करावा, की जो प्रयत्न आम्हाला दुःखकारक नाही आहे, वास्तविक तो आम्हाला अधिक सुखकारक आहे.
आम्हाला ही जी आसक्ती आहे, हा जो मोह आहे, हा आम्हाला अधिक दुःखात टाकणार आहे. पण ती आसक्ती, तो मोह आमच्यापासून जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आम्ही त्या दुःखाच्या आणि सुखाच्या ऊन सावलीच्या खेळात आम्ही अडकलेलेच आहोत. समर्थ म्हणतात जर लांब व्हा, जर अलिप्त व्हा. प्रत्येक बाबतीत मला असं वाटलं माझ्या मनाप्रमाणे केलं नाही, झाला त्रास. काय नाही, कशाला कोणी आपल्या मनाप्रमाणे करायला हवंय. ठीक आहे, जे जसं घडतं आहे ते स्वीकारावं. अशा प्रकारे लहान लहान गोष्टीपासून जे येऊन पडतं आहे ते योग्यच आहे, जे देतो आहे, म्हणजे जे जे घडतं आहे ते ज्ञानेश्वरीमधल्या ज्या उत्तम ओळ्यांपैकी आमचा कालच विषय झाला की ते ईश्वराचे मनोगत, की जे जे आमच्या वाट्याला येतं आहे त्याच्यामध्ये ही ईश्वराची इच्छा आहे, हेच ईश्वराला आमच्याकरता अपेक्षित आहे असं का नाही समजत. हे त्याला अपेक्षित आहे असं म्हटलं की आपलं दुःख कमी होतं. निदान एका बाजूनी तरी आपण भिंत बांधायला सुरुवात करतो की ठीक आहे, आता या आधाराने उभं राहायचं की हे ईश्वराला मान्य आहे म्हणून आपल्या आयुष्यात हे असं घडतं. ठीक आहे, मग आता त्याला मान्य आहे तर चला, त्याला जे मान्य आहे ते आपण मान्य करू. कारण त्याच्या मान्यतेच्या पलीकडे माझी मान्यता चालणार नाही हे आपल्याला माहिती आहे. कारण नाही तर आपण त्याला पुष्कळ गोष्टी शिकवल्या असत्या. त्याला सांगितलं हे वृद्धत्व नको, आम्हाला खाण्याची मर्यादा नको, काय नको, आम्हाला जे जे पाहिजे ते सगळं त्याला आम्ही सांगितलं असतं, आम्हाला पाहिजे ते करू. तो ऐकणारा नाही आहे आपलं, तो त्याला जे करायचं आहे तेच करणार आहे. आणि म्हणून ते म्हणतात या ठिकाणी, सकाळांचे एक मुळ एक जाणते एक वाष्कळ, विवेके करून तात्काळ परलोक साधावा, तरीच जन्माचे सार्थक, भले पाहती उभये लोक, कारण मुळीच विवेक पाहिला पाहिजे. जर आम्ही आमच्या जन्माचं सार्थक केलं तर या पृथ्वी तलावरती आम्ही जे राहतो आहे इथे सुद्धा आमचं बरं होईल, इथे सुद्धा आम्ही सुखाने राहू. आणि या नंतरचा जो आमचा काळ आहे तोही काळ सुखाचा राहील. याही काळामध्ये किंवा मृत्युत्तर जे आमचं जीवन आहे तेही जीवन सुखाचं राहील. आणि म्हणून हा मूळचा विवेक पाहिला पाहिजे की आत्ता इथे काय फायद्याचं आहे ते नाही, जे अंतिमतः लाभाचं आहे त्या लाभाचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून ते आपल्याला सांगतात की तो विचार करा, तो विवेक करा की आत्ता इथे एखादा माणूस खूप हुशार आहे की तो त्याच्या बोलण्याने अनेक लोकांना अनेक प्रकारांनी आपल्या मोहात पाडून त्यांच्याकडून अनेक उद्योग करून घेऊ शकतो. पण त्या सगळ्या उद्योगांच्या मागे जर त्याची प्रवृत्ती योग्य नसेल तर त्याला ह्या लौकिकाचा लाभ होईल पण त्याचं पारलौकिकाचं नुकसान होईल. समर्थ म्हणतात आत्ता इथे बरं वाटतंय हे सगळं करताना आणि नंतर बघायची वेळ आल्यावर, तर ते म्हणतात दोन्हीकडचा विचार केलाच पाहिजे. जर आपल्याकडे बुद्धी दिली आहे देवानी तर दोन्हीकडचं नियोजन आम्हाला करताच आलं पाहिजे. आणि म्हणून ते सांगतात की दोन्हीकडे मुळीचा विवेक पाहिला पाहिजे. विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान, त्यांचे ऐकता भाषण परलोक कैचा. म्हणाले जे विवेकहीन लोक आहेत त्यांचं जर बोलणं ऐकलं, त्यांचा जर तर्क आपण ऐकला तर आपल्याला तरी हा माणूस काय बोलतोय, म्हणजे ह्या माणसाचा जो तर्क आहे या तर्काला काही अर्थच नाही. म्हणजे काल मी एका क्षणात चक्कर आले, माझ्याकडे एक नवीन मुलगी कामाला आली. मी म्हटलं अगं तुझं लहान मुलं आहे, तू कशी काम करणार, कशी थांबणार. म्हटलं फार तर फार 2 तास ये कामाला, बस झालं. तर मला म्हणाली आधी ती इतकं नाटक केलं की वेळ किती काय नाही, मला घड्याळ कळत नाही. म्हटलं मी तुला दाखवून ठेवते, याला 10 म्हणतात, याला 12 म्हणतात, तू असे काटे आले की समज, म्हणजे तुला असं नको वाटायला की मी सांगितलं की तुला वेळ कळेल. 4 दिवस म्हणाली. मी म्हटलं तू काम करून बघ, तुला पटलं तर काम कर वगैरे, सगळं झालं. आता काल मला म्हणाली की वहिनी मला चालणार आहे तुमच्याकडे, माझ्या घरचं सगळं जुळतंय आणि मी कामाला येईल. तर म्हटलं ठीक आहे, पण तू किती वेळ काम करणार आहेस, कारण तुला रोज यायला उशीर होतो, 1 तासभर करणार, 1.5 तास करणार, 2 तास करणार. तर ती मला म्हणाली की मला 1.5 तास म्हणजे किती वाजतात, माझ्या मुलीची शाळा 12 आहे. म्हटलं 11:30, तू घरी जाऊ शकते का, आणि मग तुला मुलीला सोडायचं तर तू जा. तर नाही म्हणाली मी 2 तास काम करीन. म्हटलं बरं 2 तास काम कर. मग म्हणाली पैसे ठरवा वगैरे, पैसे ठरवले झालं. आणि नंतर तिला घड्याळ व्यवस्थित कळत आहे आणि ती मुलगी दुसऱ्या दिवशी कामाला आली आणि काम केलं आणि मला म्हणाली की ताई आता माझी कामाची वेळ संपली. म्हटलं का गं, आता 11:30 वाजले, 12 वाजता जायचं आहे ना तुला, 2 तासाचं काम.
म्हणाली आपण काल ठरवताना 1.5 तास ठरवला. म्हणजे मी म्हटलं बाई तुझ्या तर्कापुढे मी हात जोडले, कारण 2 तासाचे पैसे ठरवून तिला 1.5 तास काम करायचं. म्हटलं आता हिच्या एवढी हुशारी तर देवाने आपल्याला दिलीच नाही. कारण एवढा तर्क कुठे चालू शकतो आपला चालूच शकत नाही. काय बोलायचं. मी म्हटलं अगं पण तू आज आलीस किती उशिरा, तू आलीस 11:45 वाजता, आता फक्त 12च वाजले. तर मला म्हणाली की 12 वाजले तर काय झालं म्हणाली, माझा 1.5 तास झालाय म्हणाली काम करून. म्हटलं म्हणजे तुला घड्याळ कळतंय, कारण मी तुला 12 सांगते तर तुला कळलेलेच 12 वाजले. किंवा तू जेव्हा आली नाहीस त्यावेळी तुझी आलेली वेळ तुला माहितीये, तू अर्थात ती वेळ पुढे ढकलतेस हा मग आणखीन सोड, पण तुला काहीतरी अंदाज आलाय ते घड्याळ बघून की काय वेळ आहे. म्हणजे म्हटलं तू खोटा बोलून सगळा व्यवहार करतेस. म्हणजे हे आपण पाहिलं ना की ज्या प्रकारे तर्क, 15 दिवस सुट्टी घेतली तर मी 4च दिवस सुट्टी घेतली, मी 8च दिवस सुट्टी घेतली, मी 15 दिवस कुठे बाई. अगं म्हटलं महिन्याच्या रोज तू खुणा करून ठेव म्हणजे तुला कळेल तू 15 दिवस घरी राहिली काय. हे जे आहे ना सगळं कळत असतं मनुष्याला, कळत नसतं असं नाहीये. पण कळत असून सुद्धा मनुष्य जेव्हा एक सोयीस्कर तर्क ढोंगाने स्वीकारतो, समर्थ म्हणतात की त्यांच्या त्या तर्काला काही अर्थच नाही. तुम्ही त्याला माणसाचा तर्क आहे असं म्हणूच नका. ते जाणावे पशु समान, त्यांचे विचारच तुम्ही. मग आता हे असं जेव्हा आपल्याला ते शिकवतात तेव्हा आपण समजतो की बाबा रे त्यांनी आपल्याला काही म्हटलं विषय सोडून द्यावा, कारण आपला स्विच ऑफ केल्याशिवाय आपण त्यांच्याबरोबर कामच नाही करू. काय करणार, आपल्याला कळतच नाही की हे लोक काय बोलतात आणि काय व्यवहार करतात. त्यामुळे त्यांचे ऐकता भाषण परलोक कैसा, त्यांना तर नाहीच परलोक पण आपला सुद्धा जाईल. आपली पण स्थिती काही फार बरी राहायची नाही, कारण कुठे डोक्यातले तर्क जातील एकेका गोष्टी बरोबर माहीत नाही. त्या गोष्टीमध्ये आपल्याला लोकांच्या बरोबर आता एक साधी गोष्ट आहे, त्याला त्या तर्काचं तर मला आजवर उत्तर मिळालं नाही. असंच आम्ही काहीतरी बोललो तर त्यावरती त्या म्हणाल्या की मग काय उद्या हळदी कुंकू समारंभ का. तर तेव्हा ते म्हणाले की हळदी कुंकू का, म्हणजे ठीक आहे ना, तिळगुळाची वडी द्यायची आहे तर वडी देऊ, हळदी कुंकूच द्यायला पाहिजे असं काही नाही, आपण तिळगुळ तर वडी देऊन पण करतो. तर त्या बाईंनी काय म्हणावं, हो बरोबर आहे म्हणाल्या की वडी देऊन केला तरच बरं आहे. म्हणाल्या हळदी कुंकू देणं म्हणजे काय, म्हणे बायकांचा अपमानच करणं आहे. हळदी कुंकू देणं म्हणजे अपमान करणं, हे पहिलाच तर्क ऐकला की त्याच्यामध्ये अपमान कशाचा आहे. जे हळदी कुंकू दिलं किंवा घेतलं तर ही काहीतरी अपमानास्पद गोष्ट आहे. हे कशा करता की एवढी शहाणी व्यक्ती बोलली हे मला आजपर्यंत कळले नाही. काय तर्क याच्यामध्ये. त्यांच्याशी त्या बोलल्या त्या अधिक स्पष्ट आहेत. तर त्या म्हणाल्या अहो हा तुम्ही काय तर्क मांडताय, तुम्ही काय बोलताय. म्हणाले मला तुमच्या बोलण्याचा अर्थच कळत नाही, ह्याच्यात काय वाईट आहे आणि ह्याच्यात काय दुसऱ्याचा अपमान आहे. म्हणजे हे अशा प्रकारे माणूस जेव्हा बोलतो किंवा अशा प्रकारचा जेव्हा विचार माणसाकडनं केला जातो, इथे ते म्हणतात त्यांचे ऐकता भाषण परलोक कैसा. परलोकाचा विचार सोडाच म्हणाले, पण इहलोकामध्ये सुद्धा तो तर्क आम्हाला वेडा करील असे तर्क असतात. बरे आमचे काय गेले, जे केले ते फळास आले, पेरिले ते उगवले भोगिता आता. आता समर्थ आम्हाला सांगताय. ते म्हणाले मला काही याच्याशी घेणं देणं नाही, तुम्हाला काय करायचा तो तर्क करा. नास्तिक असेल तो काहीतरी तर्क करेल. म्हणून बरे आमचे काय गेले. समजा ठीक आहे तुम्हाला काय तर्क करायचा करा, आमचं काही बिघडत नाहीये, आमचे काय गेले, जे केले ते फळाचं आले. तुम्ही ज्या प्रकारचा तर्क कराल, ज्या प्रकाराने वागाल ते तुमचं तुम्हाला भोगायचंय. मला काय करायचंय, मला जे योग्य वाटतंय ते मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला योग्य वाटलं स्वीकारा, नाही वाटलं नका स्वीकारू, तो तुमचा विषय आहे. म्हणून पेरिले ते उगवले भोगिता आता. म्हणाले जे तुम्ही पेरलं आहे तेच उगवत आहे आणि म्हणून तेच तुम्ही भोगता आहात. मला काय करायचंय तुम्हाला सांगून. आता हे याच्यापेक्षा पलीकडे जाऊन जर बरं वागायचं असेल वागा, नसेल वागायचं तर नका वागू. म्हणून पुढेही करी तो पावे, भक्ती योगे भगवंत पावे. म्हणाले ठीक आहे आज जे केलं आहे ते भोगायला आम्ही आलोय, पण म्हणाले त्याच्या पुढे जाऊन जर आम्ही काही चांगलं करायला लागलो तर समर्थ म्हणतात जे चांगलं कराल त्याचं फळ मिळवाल ना, मग मिळवा ना म्हणाले त्याचं फळ. भक्ती योगे भगवंत पावे, भगवंतावरती श्रद्धा ठेवली तर भगवंत आम्हाला त्याचं काहीतरी फळ तर देईलच ना. तर देवभक्त मिळता धुणावे समाधान. आणि म्हणून म्हणाले देव आणि भक्त म्हणजे याचा अर्थ कुठेतरी श्रद्धा ठेवून काम करत राहिलो तर समाधान आमचं वाढणार आहे, त्याचा लाभ आहे म्हणाले आम्हाला.
म्हणून कीर्ती करून नाही मेले, उगेच आले आणि गेले, शहाणे होऊन भुलले, काय सांगावे. मला जन्माला आले, देवाने पुष्कळ बुद्धी दिली, किती तर्क लोक मांडणारे, कसे तर्क मांडणारे. म्हणजे हे एवढे सगळे विद्वान लोक असं का बोलतात हे आपल्याला कळत नाही. आपण फक्त हताश होतो त्यांच्या त्या विद्वत्तेपुढे. आणि म्हणून ते सांगतात, म्हणाले शहाणे होऊन भुलले. शहाणी आहेत मंडळी, भुलली आहे म्हणजे भ्रांत झाली आहेत. आपल्या ठिकाणी काहीतरी भलताच तर्क करतायत, काहीतरी भलताच विचार लोकांपुढे म्हणतायत. लोकांना आपल्या विचारांनी कुठेतरी दुसऱ्या दिशेला नेतात. आता आपल्याला ती काही बातमी खरी खोटी माहीत नाही, पण आता कालपासून जी बातमी गाजते की शंकराचार्य म्हणाले की साईबाबा हे काही परमेश्वर नाही, त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन आज दिलं. आता ही सगळी बातमी मीडियाने ट्विस्ट केली आहे का शंकराचार्य काय बोलले, आता ते जे काय असेल ते, पण ते जे काय बोलले आहे ते विधान सत्य आहे की कोणताही संत हा काही परमेश्वर नसतो. संतांचं जे मंदिर आहे ते संतांचंच मंदिर आहे आणि परमेश्वर जो आहे तो परमेश्वरच आहे. त्यामुळे तुम्ही साईबाबांचं मंदिर सोन्याचं करा, सोन्याचा भरीव कळस करा, नाही मंदिराला बाहेरून सुद्धा सोन्याचा पत्रा ठोका, बिघडत काहीच नाही. मंदिर कितीही मोठं करा, पण तो परमेश्वर आहे असं कसं म्हणतात. अहो कधी आमच्याकडे उपनिषदामध्ये अधिकरण आहे त्याच्याकरता, लोकव्यापार वर्ज्य अधिकरण असं त्या अधिकरणाला म्हटलंय. आता ज्ञानेश्वरांच्या पेक्षा कोणी मोठा आहे का. आता एवढे मोठे ज्ञानेश्वर असून सुद्धा मग ते ज्ञानेश्वर का नाही ब्रह्म झाले. एवढे मोठे ज्ञानेश्वर असून सुद्धा ज्ञानेश्वर महाराज का नाही स्वतःची सृष्टी निर्माण करत झाली. त्यामुळे हे कोणतेही सत्पुरुष हे काही परमेश्वरासारखी सृष्टी निर्माण करत नाही. जो उत्पत्ती स्थिती लयाला कारक आहे तो परमेश्वर आहे आणि जो परमेश्वराचं कार्य करतो आहे, जो परमेश्वराची स्थिती प्राप्त करून आहे तो संतच आहे. त्यामुळे त्यांनी जर समजा असं विधान करायची गरजच नाहीये, पण विधान करण्याची आवश्यकताच नाहीये, पण जर खरंच असं विधान केलं असलं तर त्या विधानामध्ये चूक काही नाहीये. शब्द जर यांनी कठोर केले असले तर हे शब्दही काय विधान करायचं कारण नाही असं म्हणायचं. एवढंच कारण आहे की आज कोण शंकराचार्यांचा मान त्या हिंदू समाजामध्ये ठेवतं. कुणाला असं वाटतं की शंकराचार्यांचा शब्द हा मला ऐकण्याचा किंवा हा मला शेवटचा शब्द आहे की ते जे म्हणतील ते मला मान्य. जर आपल्या शब्दाला किंमतच नाही तर आपण बोलायचं कशाला. प्रश्न हा आहे ना की ठीक आहे, ज्यावेळी समाजामध्ये ती शंकराचार्यांच्या गादीला प्रतिष्ठा प्राप्त होईल त्यावेळी त्यांनी काही आवाहन केलं आणि काही लोकांना म्हटलं आणि लोकांनी मान्य केलं, तो गोष्ट वेगळी आहे. आज शंकराचार्य काय म्हणतायत ह्याच्याकडे उदासीन असणारा भारतीय हिंदू समाज हा 50% अधिक आहे, 70% अधिक आहे, किती 80% अधिक आहे. काही म्हटलं तरी चूक नाहीये, कारण त्यांना मान्य करणारा वैदिक परंपरा मानणारा समाज आज समाजात 3% तरी आहे की नाही, कोणाला 5% तरी आहे की नाही काय माहिती. समाजातले कोणते गट वैदिक परंपरा मानतात. ती जर नाही मानली तर ते शंकराचार्य मानणारच नाहीये. जर शंकराचार्यांना कोणी मानत नाही तर शंकराचार्यांनी विधानच करू नये. जे विधान करायचे किंवा जे कार्य करायचे ते कार्य फक्त लोकांच्या. आता एक आहे की त्यांनी ते काय बोलले, मीडियाने त्याला त्या बातमी कशी केली आपल्याला काही माहीत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की कीर्ती करून नाही मेले, उगेच आले आणि गेले, शहाणे होऊन भुलले, काय सांगावे. म्हणाले ही मोठी माणसं आहेत, ही मोठी माणसं सुद्धा का बोलतात आपल्याला काही समजत नाही. म्हणजे येथील येथे अवघेची राहते, सगळं इथल्या इथे राहतं, ऐसे प्रत्ययास येते, कोण काय घेऊन जाते सांगा ना. ते म्हणाले काय इथून काही कोणी घेऊन जातं का, तर पदार्थी असावे उदास. म्हणून या जगातल्या गोष्टींच्या बद्दल आम्ही उदासीन असावं. विवेके पहावा सावकाश. म्हणाले हे जग जे आहे तिथे व्यवहार करताना विवेकाने करावा, येणेकरिता जगदीश अलभ्य लाभे. आणि जोपर्यंत आम्ही विवेकाने व्यवहार करतो आहोत तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होणं किंवा भगवंत आपल्याला अनुकूल होणं शक्य आहे. जगदीशा परता लाभ नाही, कार्याकारण सर्व काही, संसार करिता असताही समाधान. परमेश्वराची कृपा मिळवण्यासारखं या जगात दुसरं सुखा समाधानाचं काहीही नाही आहे. कार्य कारण सर्व काही, जे कार्य आम्हाला अपेक्षित आहे तेही आणि त्या कार्याचं जे कारण आहे तेही, सर्व काही
जगदीशा परीच आहे, जगदीशापेक्षा काही वेगळं नाही. संसार करीत असताही म्हणून या प्रपंचात असताना सुद्धा जर आम्हाला समाधान पाहिजे असेल तर आमच्याकडे ईश्वर शरणागतीला पर्याय नाही. तेवढी एकच गोष्ट आहे की ती कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला समाधान देईल. मागा होते जनकाधिक राज्य करीतही अनेक. त्याच्यातलं काय नव्हते का, राजे पण होते, जनकासारखे राजे होते. तैसेची आता पुण्यश्लोक किती का असतील. आजवरही म्हणाले कितीतरी होऊन गेले असतील आणि आजही असेच असतील की जे पुष्कळ पुण्यशील राजे आहेत, जे अतिशय चांगले राजे आहेत. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला. म्हणाले राजाला अधिकार आहे, राजाला संपत्ती आहे, राजा आपल्या राज्यावरती अनुशासन करतो आहे. अशा त्या राजाला जर म्हणाले मृत्यू आला आणि त्या राजाला जर असं वाटलं की मला आता मृत्यू नको आहे, तर तो जर त्या मृत्यूला म्हणू लागला की तुला कोट्यावधी रुपये देईल पण माझ्यापासून दूर जा, तरी सोडेना त्याला मृत्यू काही. तरी तो राजा आहे म्हणून काही त्याला मृत्यू सोडत नाही. ऐसे हे पराधीन जीणे. मानवाचं जीवन असं पराधीन आहे. कोणत्या क्षणी जीवन कोणती पलटी घेईल, कोणती कोलांटी मारेल, कोणत्या दिशेला वळण घेईल, कशा प्रकारे उत्पात करेल, आपल्याला काही सांगता येत नाही. यामध्ये दुखणे वाहणे, नाना उद्वेग चिंता करणे, किती म्हणून. म्हणाले असं पराधीन जीणं असताना आम्ही या बाकीच्या गोष्टी का ओढवून घ्याव्यात. म्हणाले आम्ही काय दुखणं वाहणं आमच्या हाताने ओढवून घेतो, नाना उद्वेग चिंता हाताने ओढवून घेतो, किती म्हणून, किती सांगावं. म्हणाले समर्थ म्हणतात आहे याच्यामध्ये मूळ पराधीनता काय कमी आहे. म्हणून ही वैचारिक, म्हणून ही परिस्थितीजन्य, म्हणून ही आपण आपल्या अहंकाराने उत्पन्न केलेली आणखीन पराधीनता कशाला निर्माण करायची. आपण आपल्या हाताने सुखाचंच निर्माण करावं, आपण आपल्या हाताने वेडवाकडं निर्माण करू नये. म्हणून म्हणतात हाट भरला संसाराचा. हाट म्हणजे बाजार. या संसाराचा बाजार भरलेला आहे. नफा पाहावा देवाचा. आता या संसारात बाजार करायला बसलोय तर आपण तोट्याचा संसार म्हणजे बाजार करू नये, व्यापार करू नये. मग कसा व्यापार करावा, फायद्याचा व्यापार करावा. तर नफ्याचा व्यापार काय, तर नफा म्हणजे देवाला शरण जाणे. ते म्हणले हा व्यापार करावा, परमेश्वराला शरण जावं, तरीच या कष्टाचा पर्याय होतो. तरच हे जे कष्ट आहेत ते कष्ट उपयोगाला येतात किंवा ते कष्ट लाभदायी ठरतात किंवा ते कष्ट यशस्वी ठरतात आणि त्याच्यामुळे आम्हाला समाधान मिळतं. असं म्हणून समर्थांनी हा जो काल आहे, जो विलंब ज्याला कालाला आलेला आहे किंवा ज्याला अवकाश मिळालेला आहे, असा जो काल आहे, या कालाला आम्ही समजून घ्यावं आणि त्या कालाचा काय उपयोग करावा. समर्थ विषय एक छोटासा घेतात आणि परमार्थाच्या मार्गाने त्याचा कसा पाठपुरावा केला तर त्याचं फल काय मिळतं याची एक तिथे मीमांसा म्हणजे त्याचा विचार किंवा त्याचं चिंतन हे समर्थ प्रत्येक समासामध्ये मांडत पुढे जातात. हा समास आता इथे संपला. पुढच्या वेळी आपण नवा समास घेऊ.